लोकसभा निवडणूक अगदी 2 ते 2.5 महिन्यांवर आली आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेत। आघाड्या युत्या होताना दिसतात। जागा वाटप सुद्धा सुरू आहे। त्याच वेळी इच्छुकांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळते। या इच्छुकांमध्ये साधू महंत देखील पुढे सरसावलेले आहेत। आध्यात्मिक काम करताना साधू महंतांना नागरिकांचे प्रतिनिधी बनण्याची इच्छा झालेली दिसतीये आणि याच निमित्ताने कोण साधू महंत लोकसभा लढवायला इच्छुक आहेत आणि त्या अनुषंगाने कोणती चर्चा सध्या सुरू आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। साधू महंत म्हटलं की साधारणतः आपल्याला त्यांचं धार्मिक व आध्यात्मिक कार्य दिसतं, परंतु अलीकडच्या काळात विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये अनेक साधू महंत राजकारणात आलेले दिसतात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घ्या किंवा राजस्थानमधील महंत बालकनाथ योगी यांचं उदाहरण तर आहेच, परंतु महाराष्ट्रात देखील 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अचानकपणे डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव केला। असो, ही काही उदाहरणं नजीकच्या भूतकाळातली आहेत, परंतु सध्या पुन्हा एकदा साधू महंत लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरण्याची चर्चा का सुरू झाली आहे आणि हे साधू महंत कोण, अधिकच जाणून घेऊयात। अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या भव्य दिव्य सोहळ्यानंतर राजकीय पटलावर आता साधू महंतांचा वावर वाढल्याचं चित्र आहे। याची प्रचिती नाशिकमध्ये दिसून येते। नाशिकमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात। दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होतो। या काळामध्ये देशभरातून हजारो साधू महंत तसेच कोट्यवधी भाविक येत असतात। त्यामुळे प्राचीन व धार्मिक ठिकाण असलेल्या नाशिकचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणूक ही नाशिकमधूनच लढवावी अशी मागणी नाशिकच्या महंतांनी केली होती। अशामध्ये आता नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 3 साधू महंतांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये मोठा भक्त परिवार असलेले शांतिगिरी महाराज नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर स्थित स्वामी श्री कंठानंद यांनी देखील आपण निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार असल्याचं जाहीर केलंय। नाशिकच्या आध्यात्मिक क्षेत्रात मोठं नाव असलेले महंत अनिकेत शास्त्री महाराज देखील निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरण्याची तयारी करतायत। आता या तिन्ही महाराजांना राजकारणामध्ये नेमकं कशासाठी यायचं आहे, लोकसभा का लढवायची आहे हा प्रश्न पडतो। तर याबाबत जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी म्हटलं आहे। नाशिक मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या 2 लाखांहून अधिक आहे। स्वामी कंठानंद यांच्यासाठी नाशिकच्या काही उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, शेती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामींच्या उमेदवारीसाठी साकडं घातलं असल्याची माहिती पुढे आली आहे। स्वामी कंठानंद हे रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य परंपरेतील आहेत। त्यांनी नाशिकमध्ये 2005 मध्ये श्रीकृष्ण आरोग्य संस्था सुरू केली। त्या माध्यमातून ते सेवा कार्य करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीप्रमाणे नाशिक तीर्थक्षेत्रातून लोकसभा निवडणूक लढवली तर हा महाराष्ट्रासाठी सुवर्ण क्षण ठरेल। यामुळे रखडलेली कामं मार्गी लागतील। नाशिकचा मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा प्रवास खऱ्या अर्थानं पूर्ण होईल अशी इच्छा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केली आहे। मात्र पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव मान्य न केल्यास नाशिकच्या धार्मिक, आध्यात्मिक व पर्यटन विकासासाठी आपण इच्छुक आहोत। भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्यास आपण नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू असं मत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केलंय। आता देशात सध्या भाजपची लाट असल्याचं दिसत असल्यानं साधू संतांची पहिली पसंती थेट भाजपलाच दिसतीये। भाजपकडून तिकीट न मिळाल्यास त्यांच्याकडून इतर पर्याय देखील शोधले जात आहेत। आतापर्यंत तरी भाजपने साधू महंतांना राजकारणामध्ये संधी दिली आहे। त्यातील काही प्रयोग यशस्वी देखील झालेले आहेत। उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ असतील, राजस्थानचे महंत बालकनाथ असतील आणि सोलापूरचे जय सिद्धेश्वर स्वामी यांना भाजपने संधी दिल्याचं आपण बघितलंय। त्यामुळे नाशिकमध्ये भाजपकडून असा काही प्रयोग होणार का हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल। नाशिक लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ असून हेमंत गोडसे सलग 2 टर्म नाशिकमधून खासदार म्हणून निवडून येतात। हेमंत गोडसे हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत। त्यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यात काय निर्णय होतो यावर इथला उमेदवार अवलंबून असला तरी साधू महंतांनी शड्डू ठोकल्यास नाशिक लोकसभा निवडणुकीची रंगत वाढणार एवढं मात्र निश्चित आहे।
लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आता साधू महंतांनी इच्छा व्यक्त केली तर त्यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही। शेवटी जनता जनार्दनच आहे, मतदान करून त्यांचा लोकप्रतिनिधी निवडत असते। आपला लोकप्रतिनिधी म्हणून कुणाला संधी द्यायची हे जनतेच्या हाती आहे। नाशिकमध्ये साधू महंतांनी लोकसभेला उभं राहण्यासंदर्भात व्यक्त केलेल्या इच्छेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा।